आई वडील, सासू सासरे यांना माझा तिसरा नमस्कार माझ्या गुरुंगले. मी मंगळवेढा, सोलापूर जिल्हा येथून आहे. मी बाय बॅकग्राऊंड जलसंपदा विभागामध्ये उपकार्यकारी अभियंता या पदावरती सोलापूर येथे कार्यरत आहे. आणि या कॉलवर मी 1.5 वर्षापासून आहे. क्या बात आहे सर, सो नाईस. यू आर वर्किंग आणि एक तास स्वतःसाठी काढता आहात, ज्यावेळेला इरिगेशन डिपार्टमेंट मध्ये आपण एका पदावरती काम करत आहात. आणि सर मग आपले कोच कोण आहेत या कॉलवरती आपण 1.5 वर्षापासून आहात? मारुती दवले सर. क्या बात आहे, खूप भारी सर. यू आर टू लकी. आणि मारुती सरांसारखा कोच लाभणं म्हणजे नक्की खूप छान आहे सर. सर काय रिझन होतं, कशासाठी हा कॉल चूज केला होता आपण? माझं म्हणजे कॉलवरती येण्याचं वजन तर खूप दिवसापासून वाढलं होतं, पण फेब्रुवारी 2024 मध्ये मला बाकीच्या काही त्रास दाखवण्यासाठी मी जेव्हा दवाखान्यात गेलो त्यावेळेस माझी डॉक्टरांनी शुगर तपासायला सांगितली. आणि शुगरचा रिझल्ट बघून एकदम माझ्या पायाखाली जमीनच सरकली. कारण त्यावेळेस माझी शुगरची लेवल होती 496. माझं वय त्यावेळेस होतं 33 इयर, म्हणजे 33व्या वर्षी जेव्हा माझी ती शुगर लेवल बघितली त्यावेळेस पहिल्यांदा तर इन्सुलिनवर डायरेक्ट शिफ्ट होण्याचा डॉक्टरांचा म्हणजे विचार होता. परंतु परत काय वाटलं त्यांना माहित नाही. त्यांनी म्हणले आपण आता सध्या वय वगैरे कमी आहे तुमचं, त्यामुळे आपण टॅबलेट देऊन बघूया. मला शुगरच्या 3 टाइम टॅबलेट चालू केल्या डॉक्टरांनी. अच्छा. शुगरच्या 3 टाइम टॅबलेट चालू केल्या, पण त्याच्यामुळे कसं व्हायचं, मला असं कधी पण अचानक चक्कर यायची. म्हणजे त्या जे पण काही आपण आर्टिफिशियली कंट्रोल करतो त्यावेळेस बॉडीला कळत नाही ना किती कंट्रोल होत आहे. म्हणजे ती कधी कधी शुगर कमी व्हायची, जास्त व्हायची. मला आपल्या बसल्या ऑफिसमध्ये चक्कर यायची, मग बिस्किट खा, काहीतरी चालू झालं. त्यावेळेसच मग मी सगळ्या या डायबिटीसचा अनालिसिस चालू केला. ऍक्च्युली मी इंजिनियर आहे, मेकॅनिकल इंजिनियर. सायन्स बॅकग्राऊंड, बायोलॉजी वगैरे झालं असल्यामुळे मग परत मी 12वीच्या सिलेबस मध्ये न्यूट्रिशन, प्रत्येकाची बॉडी ही स्वतःला रिपेअर करण्याची क्षमता असते. फक्त तिला आवश्यक असणारे पोषक घटक आपल्या बॉडीला मिळाले पाहिजे. या सायन्सच्या बेसिक वरती जेव्हा गेलो त्यावेळेस मग दवले सरांकडून समजलं की असं न्यूट्रिशन वगैरे बॉडीला मिळणाऱ्या काही गोष्टी आहेत आपल्याकडे आजूबाजू. मग त्यावेळेस मी जॉईन व्हायचा निर्णय घेतला. आणि जॉईन झाल्यानंतर 1-2 महिन्यामध्ये मला स्वतःलाच वाटायला लागले की यार आता मला काही टॅबलेटची आवश्यकता वाटत नाही. म्हणून हळूहळू मी स्वतःच टॅबलेट्स कमी केला. पण मी रेग्युलर जे शुगरचं मॉनिटरिंग आहे वीकली ते करत होतो. मग माझ्याच लक्षात यायचं आता एवढ्या लेवल मध्ये आलंय. मग मी स्वतःहूनच काही टॅबलेट्स कमी करत टॅबलेट स्वतःहून बंद केल्या. पण मी मॉनिटरिंग करत होतो, शुगर तपासत होतो, त्यामुळे माझं मला कॉन्फिडन्स होत. ज्यावेळेस मी डॉक्टरकडे गेलो त्यावेळेस डॉक्टर म्हणले आता तुमच्या टॅबलेट्स आपण कमी करूया 4 महिन्यांनी. मग मी तर त्यांना सांगितलं सर मी आता बंदच केल्या. मग ते म्हणले आता बंद ठेवून बघा काय होते. बंद जेव्हा ठेवल्या तेव्हा पण शुगर लेवल मध्ये काहीच फ्लक्च्युएशन नव्हतं. मग मला त्यांनी 6 महिन्यांनी लिहून दिलं की नो नीड ऑफ ऍक्टिव्ह मेडिकेशन. त्यामुळे तेव्हापासून म्हणजे डॉक्टरांच्या म्हणजे सहीने मी घेतलंय लिहून की मला आता माझा डायबिटीस कंट्रोल करण्यासाठी औषधांची गरज नाही. कारण माझी नॅचरली जी बॉडीची हिलिंग आहे ती प्रॉपर झाली असं मला वाटतंय. त्याच्यानंतर मी आता रिसेंटली HbA1c ची टेस्ट असते. अशा शुगर लेवल तर आपण जेव्हा चेक करतो त्यावेळेची शुगर आपल्याला समजते. पण डायबिटीज वाल्यांना HbA1c ही एक टेस्ट असते, त्याच्यामध्ये आपल्याला 3 महिन्याची ऍव्हरेज शुगर समजते. ज्यावेळेस मी माझी 496 शुगर होती त्यावेळेस माझं HbA1c होता 10. म्हणजे फुल्ली डायबिटिक. 10 HbA1c असणं म्हणजे आता डायबिटिक जे पेशंट आहेत त्यांना माहित आहे काय असतं. पण आता सध्या जेव्हा मी रिसेंटली चेक केले तेव्हा माझा HbA1c आहे 5, जो की म्हणजे टोटली नॉर्मल आहे. इव्हन मी मध्ये आता इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणून एक टेस्ट असते, आपल्या बॉडीमध्ये किती इन्सुलिन रेजिस्टन्स आहे ही चेक करण्याची टेस्ट असते. त्यावेळेस मी आता रिसेंटली इन्सुलिन रेजिस्टन्स सुद्धा चेक करून माझा इन्सुलिन रेजिस्टन्स सुद्धा
झिरो आहे, म्हणजे इन्सुलिन रेजिस्टन्स सुद्धा माझ्या बॉडीमध्ये नाही. म्हणजे मी डायबिटीज वरती सध्या या लाईफस्टाईल चेंजेस करून ओव्हरकम केलंय असं म्हणायला काही सध्या हरकत नाही. खूप छान सर, क्या बात आहे सर. आपला अनुभव असा सांगतो आहे, ऑलरेडी आपण सायन्स बॅकग्राऊंड असणारे एक मेकॅनिकल इंजिनियर आहात. हे सरांचं इकडे आपल्याला आता जे सरांनी सांगितले त्या बाबतीत मी थोडंसं फ्लश करतोय सगळ्यांना. हे पहा, बिफोर आणि आफ्टर सरांचा शुगरचा रिझल्ट इकडे दिसतो आहे. येस सर, कॅन यू एक्सप्लेन इट? दत्ता सर. येस. बघा, म्हणजे ज्यावेळेस मला डिटेक्ट झाली होती शुगर, त्यावेळेस माझं फास्टिंग शुगर 210 आहे आणि जेवण केल्यानंतर 496 आहे शुगर लेवल. HbA1c तर इथं नाही रिझल्ट, त्यावेळेस माझं HbA1c पण 10 होतं. त्याच्यानंतर ज्यावेळेस मी हे सगळं चालू केलं, 4च महिन्यात माझा हा रिझल्ट आहे खालचा जो बघतोय आपण, 73 आणि 102. आणि आता मी तेव्हापासून येस, मी एक कंटिन्युअस दर महिन्याला शुगर टेस्ट करतोय. माझा हायएस्ट, त्याच्यानंतर जेवणानंतरची हायएस्ट शुगर 120च्या वरती त्याच्यानंतर कधीच गेलेली नाही. आपल्याला तर फास्टिंगला 120 पर्यंत लिमिट आहे सध्या, पण जेवणानंतरची सुद्धा माझी कधी एवढी 120च्या वर गेली. आपण सर्व पार्टिसिपेंट्स पाहू शकतो. पहा, मी एक डिस्क्लेमर देणार आहे. हा दत्ता सरांचा पर्सनल रिझल्ट आहे. शुगर बाबतीत आपल्या समोर शो होतं, डिस्प्ले होतंय. हे पहा, सुरुवातीला सरांचा जो रिझल्ट होता म्हणजे शुगरच्या बाबतीत 496 हे जे रिडिंग होतं आणि त्यामध्ये इतके सारे चेंजेस आणि फार सुंदर रिझल्ट आहे सर. आणि त्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन. पुन्हा एकदा मी डिस्क्लेमर देणार आहे की हा सरांचा पर्सनल रिझल्ट आहे. पहा सर, आपण जे सांगितलं की स्वतः सायन्स बॅकग्राऊंड आहे आणि एक मेकॅनिकल इंजिनियर आणि आपण वर्किंग आहात सर. पण